नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम. प्रेक्षक हो, महाराष्ट्रात सध्या साधारणतः काँग्रेसी विचारसरणीचे जे लोक आहेत ते नेहमी बोलताना, भाषण देताना, महाराष्ट्राचं वर्णन करताना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असा उल्लेख करत असतात. यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य तर वादातीत आहे. डॉक्टर आंबेडकरांनी दलितोद्धारासाठी पहिलं पाऊल उचललं. या देशातल्या लाखो दलित बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या केला. त्याशिवाय त्यांनी देशाला घटना दिली. अजूनही समाज सुधारणेच्या दृष्टीने खूप त्यांनी उपक्रम राबवले. त्यामुळे बाबासाहेबांचं कार्य हे वादातीत आहे. नंतर प्रश्न येतो तो छत्रपती शाहू महाराजांचा. छत्रपती शाहू महाराजांनीही ते ज्या कोल्हापूर संस्थानचे राजे होते तिथे त्यांनी पहिल्यांदा शैक्षणिक आरक्षणाला सुरुवात केली होती. त्यांनी शिक्षणाची दारं सर्वांसाठी कशी उघडली जातील या दृष्टीने प्रयत्न केला होता. त्यांनीही सामाजिक समरसता कशी जपली जाईल या दृष्टीने पावलं उचलली होती. त्यामुळे त्यांचंही कार्य दुर्लक्षिण्याजोगं नाही. आणि महात्मा फुले त्यांनी सुद्धा स्त्री शिक्षणाची दारं कशी उघडली जातील या दृष्टीने प्रयत्न केले होते. सामाजिक समरसतेच्या दृष्टीने सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे फुले शाहू आंबेडकर या तीनही नावांमागचं वलय कोणीही नाकारणार नाही. ही तिन्ही माणसं मोठीच होती. पण म्हणून काय महाराष्ट्र फक्त या तीन माणसांचाच आहे का? प्रेक्षक हो, हे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन महाराष्ट्राचा उद्धार करायचा ही पद्धत साधारणतः 1979-80च्या दरम्यान सुरू झाली. ती सुरू केली माझ्या आठवणीनुसार आज महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखले जाणारे किंवा जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी. अर्थात हे नाव घेऊन राजकारण करण्यामागे शरद पवारांचाही काही एक निश्चित डाव होता. महाराष्ट्रात आंबेडकरांना मानणारा फार मोठा दलित वर्ग आहे. त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज म्हणजे मराठा वर्ग सुद्धा महाराष्ट्रात लक्षणीय संख्येत आहे. आणि त्याचबरोबर महात्मा फुले हे बहुजन समाजाचे नेते, माळी समाजाचे, त्यांना मानणाराही एक मोठा वर्ग आहे. हे लक्षात घेऊन या सर्व वर्गाला आपलेसं करायचं आणि त्यांची मतं निवडणुकीत मिळवायची या हेतूने शरद पवारांनी ही नावं घ्यायला सुरुवात केली होती. साधारणतः 1978ला शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि त्यानंतर महाराष्ट्रात काही काळ गेल्यावर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. बरीच वर्ष काँग्रेसमध्ये होते. मग 1999ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र या काळात फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन बोलण्याची सवय पवारांनी सगळ्या काँग्रेस जनांना लावून टाकली. फक्त काँग्रेस जनच नाही तर एकूणच
स्वतःला पुरोगामी म्हणवणारा जो वर्ग महाराष्ट्रात होता, त्या सगळ्यांनीच फुले शाहू आंबेडकरांची नाव घेऊन बोलायला सुरुवात केली. पण आता विचार असा येतो की महाराष्ट्र हा फक्त फुले शाहू आंबेडकरांचाच आहे का? महाराष्ट्रात इतर थोर नेते समाजसेवक असे होऊन गेले नाहीत का? आता नावं शोधायची झाली तर बरीच सांगता येतील. आता अगदी आपण प्राचीन इतिहास काळापासून बघितलं तर या महाराष्ट्राची जडणघडण करणारं पहिलं नेतृत्व होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन तोरणा किल्ला जिंकला आणि तिथून त्यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याच काळात महाराष्ट्राला सामाजिक सुधारणेचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामी होते, संत तुकाराम होते, त्यांच्या आधीच्या काळात संत ज्ञानेश्वर सुद्धा होते. यांचं महाराष्ट्रातलं योगदान आपण नाकारूच शकत नाही. नंतरचा आता गेल्या 2 शतकातला जर कालखंड बघितला तर ज्यावेळी देशाचा स्वातंत्र्य लढा सुरू झाला त्यावेळी महाराष्ट्राला नेतृत्व देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर ही 2 नावं कोणालाही विसरता येणार नाही. टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी इथल्या समाजाला उद्युक्त केलं. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली. त्यानंतर त्यांनी शिवजयंतीचे उत्सव सुरू केले. आज त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्यासारखा ग्रंथ लिहिला. त्यांनी महाराष्ट्रात केसरी या दैनिकाच्या मार्फत प्रचंड जनजागरण केलं. आगरकरांनी सुद्धा समाज सुधारण्याचं मोठं काम केलं. त्याचबरोबर अजूनही अनेक लोक होते. तर राम गणेश गडकरी किंवा कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे 2 नाटककार होते. त्यांनी नाटकाच्या माध्यमातून समाज सुधारणेचा पाया रचला होता. त्यांचं हे योगदानही कोणीही नाकारू शकत नाही. आता न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे त्यांनी महाराष्ट्रात विधवांचं पुनरुत्थान करायचं, विधवा पुनर्विवाह करायचा त्या दृष्टीने प्रयत्न केले आणि ते यशस्वी राहिले. त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे या सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. विठ्ठलरामजी शिंदे त्यांचंही समाज सुधारण्याचं काम आम्ही नाकारू शकत नाही. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं शिक्षण क्षेत्रातलं काम आम्ही नाकारू शकत नाही. नंतरचं आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर, आज त्या माणसाने काय काय नाही केलं. स्वातंत्र्यासाठी त्यांनी परदेशात जाऊन क्रांतीची बीजं रोवली होती. आज आयुष्यात 2 जन्मठेपेची शिक्षा त्यांना भोगावी लागली काही काळ. ब्रिटिशांच्या दास्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी जहाजातून उडी मारली होती आणि समुद्रातून पोहत जाऊन किनाऱ्यावर पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी पतितपावन मंदिराचा उद्धार करून तिथे दलितांना प्रवेश देण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं होतं. तरुणांना लष्करी शिक्षणासाठी प्रवृत्त त्यांनी केलं होतं. त्यांचं योगदानही आम्ही कधीच नाकारू शकत नाही.
असे अजूनही अनेक नावं आपल्याला सापडतील. नंतरच्या काळातले आपण प्रबोधनकार ठाकरे घेऊया. त्यांनी सुद्धा समाज सुधारण्यासाठी बरंच काही काम केलं, विपुल लेखन केलं. त्यातून अंधश्रद्धा समाजाला एकूणच विज्ञाननिष्ठ कसं बनवता येईल या दृष्टीने प्रबोधनकारांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात या सगळ्यांचं योगदान आम्ही कधीतरी नाकारू शकू का? मग अशा वेळी महाराष्ट्र हा फक्त फुले शाहू आंबेडकरांचा हे म्हणणं कितपत योग्य आहे? आता डॉक्टर मुंजे, धर्मवीर मुंजे त्यांनीही सैनिकी शिक्षणासाठी खूप काही काम केलं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते संघर्ष करणारे नेते होते. तेही महाराष्ट्रातलेच होते. असे अनेक मान्यवर महाराष्ट्रात होऊन गेले. अगदी छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामींपासून तर आज प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत सगळेच मान्यवर इथे होऊन गेले आणि त्या सगळ्यांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान राहिलं आहे. मात्र या सगळ्यांना चतुर राजकारण्यांनी हेतू पुरस्सर दुर्लक्षिलेलं आहे. कारण त्यांना जातीचं राजकारण करायचं होतं आणि एका विशिष्ट समाजालाच आपल्या बाजूने ओढून घ्यायचं होतं, इतर समाजाला दुर्लक्षित ठेवायचं होतं. आणि हे खरं राजकारण आहे ते शरद पवारांचं. शरद पवारांनी हे राजकारण केलं आणि आतापर्यंत तरी ते त्यात यशस्वी राहिले आहेत. पण आता महाराष्ट्राला कुठेतरी जागं व्हावं लागणार आहे. फुले शाहू आंबेडकर या 3 नेत्यांचा योगदानाबद्दल आम्हाला कुठेही आक्षेप नाही. पण त्याचबरोबर इतर अनेक मान्यवरांचं योगदान आहे, ते सुद्धा तुम्ही दुर्लक्षू नका. हे नेते भलेही दुर्लक्षतील, पण महाराष्ट्राने सजग व्हायला हवं आणि या सगळ्या मान्यवरांचं योगदान सुद्धा कुठेतरी विचारात घ्यायला हवं. त्यांनी जी काही तत्वज्ञान महाराष्ट्राला दिलं ते तत्वज्ञान आम्ही मान्य करायला हवं, आम्ही ते स्वीकारायला हवं. त्यातच महाराष्ट्राचं भलं आहे, इतकंच इथे सुचवावंसं वाटते. आज राजकारणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव काँग्रेसनी कायम काळ्या यादीत ठेवलं. पंडित नेहरूंनी तर छत्रपती शिवाजी महाराजांनाही दरोडेखोर म्हटलं होतं त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात. पण म्हणून त्यांचं काम, त्यांचं योगदान कुठेही दुर्लक्षिता येत नाही. महाराष्ट्रातल्या या सगळ्या नरवीरांना आपण वंदन करायला हवं. त्यांनी जे तत्वज्ञान दिलं ते तत्वज्ञान अंगीकारायला हवं आणि महाराष्ट्र फक्त फुले शाहू आंबेडकरांचा नाही तर या सगळ्यांचं आहे हे वास्तव स्वीकारायला हवं आणि इतरांनाही स्वीकारायला लावायला हवं. इतकंच मला इथे सांगावंसं वाटतं. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास निश्चित शेअर करा. आपण आपल्या प्रतिक्रिया निश्चित कळवा. आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपलं स्वागतच आहे. केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.